स्वीटू, ए स्वीटू, आलीस का? हो आहे स्वीटू आणि मोमो आहेत. हो ना, बाहेर आहेत. आम्ही आत्ताच आलो ऑफिस मधनं. हो का? येतात. ओम, जानते हैं हम कहाँ गए थे? हा, कुठे? नल्लू मौसी के यहाँ. का? अरे का म्हणजे? मला सांगायचं ना, मीही आलो असतो. नाही नाही, माझं जरा वेगळंच काम होतं, पर्सनल. मम्मी जी, मैं फ्रेश होके आता हूँ. हो हो. आई, झालं का तुझं पर्सनल काम? हा म्हणजे अरे काय झालं? Mom. Hi. हाय हाय, यू गुड? Yes. Hi, Mausi. आलीस तू? काय झालं मावशी? नाही काही नाही. अगं मी अंबरनाथला जाऊन आले. हो हो, आई कशी आहे? आणि सगळे बाकी दादा? उत्तम उत्तम. बघ, चिन्याने तुझ्यासाठी पेढा पाठवलाय. हा, पेढा? हे मला पण. काय झालं? खा की. माझ्यासाठी अख्खा पेढा पाठवलाय म्हणजे त्यांनी एकाचे 4 तुकडे करून खाल्ले असणार ना मावशी? ए, आज पेढा केस खुशी में. तिने काय मॅच बीच जिंकला का? नाही नाही, स्वीटूसाठी स्थळ आलं होतं ना. फोटोवरूनच मुलांनी होकार कळवलाय. उद्या बघण्याचा कार्यक्रम आहे. उद्या? उद्या कसं नाही? मला ऑफिसला सुट्टी नाही मिळणार मावशी. मी ऑफिसचे बघता येईल. तुला उद्या तयार करून पाठवायची जबाबदारी माझी आहे. आणि ही बघ, ते काय? दादांनी साडी पाठवली आहे तुला. आणि ही नेसून जायचं आहे उद्या. माझा आवडता रंग आहे हा मावशी. दादानी पाठवली? खास. मस्त आहे ना ओम? हो, मलाही आवडली. मलाही खूप आवडली. मस्त आहे. एक मिनिट. चिन्या. हा चिन्या, बोल. हा स्वीटू, खाल्ला का पेढा? ए चिन्या, हा? अरे साडी आवडली का विचार ना. हा हा. ए स्वीट, तुला पेढा आणि साडी दोन्ही आवडलं. दादांना सांग की मला हवा तोच रंग घेतलात म्हणा. बरोबर. दादा साडी आवडली म्हणते. चिन्या, तिला उद्या वेळेत यायला सांग. हा स्वीटू, उद्या. ऐकलं? पोहोचते वेळ. बाय. काय ग? आता आईला खूप टेन्शन आलं असणार उद्याच्या कार्यक्रमाचं. दाखवण्याचा कार्यक्रम असेल की येतच तिला टेन्शन. नुसती लगबग लगबग सुरू होते तिची घरात. कार्यक्रम? व्हॉट काइंड ऑफ कार्यक्रम? मी सांगते. यु नो, टिपिकल मिडल क्लास फॅमिली मध्ये मुलीला बघण्याचा किंवा दाखवण्याचा कार्यक्रम होतो. मग मुलगी लाजत लाजत चहा पोहे घेऊन त्यांच्या समोर येते. नाव काय तुझं? किती शिकलीयस? चालता येतं? जरा चालून दाखव. जरा गाऊन दाखव. चपात्या भाजता येतात का? जेवण करता येतं का? हे असले फालतू प्रश्न मुलीला विचारले जातात. आणि या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर होकार किंवा नकार येतो मुलाकडून. हो ना स्वीटू, असंच होतं ना? असं काही नाहीये तायडे. काय बोलतेस तू मॉम? तुझंही झालाच होतं की दाखवण्याचा कार्यक्रम. हे, मलाही दाखवायचा कार्यक्रम करायचा आहे. व्हॉट? येस मॅम, उद्या ऑफिसचं. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. उद्या तुझा दाखवण्याचा कार्यक्रम आहे ना. तू शांतपणे घरी जा. तुझा कार्यक्रम मस्त पार पडू दे. विल मॅनेज विदाउट यू. थँक्यू मॅम. हॅलो स्वीटू, जा तुझी साडी तुझ्या खोलीत ठेवून ये. हा, आलेच. मॉम, माझ्या दाखवायच्या कार्यक्रमाला मी काय घालू? स्कर्ट, जीन्स?
येऊ का? ये ना. काय यार स्वीटू, किती सॅड निघालीस तू. इतक्यात लग्न करणार? अरे मलाही नाही करायचंय खरं तर लग्न इतक्यात, पण वाव, बेस्ट ना. मग तू एक काम कर, मी सांगतो. एक सिंपल आहे. आय मीन म्हणजे नाही म्हणून टाक ना, नकार दे. थांबली काय? असा कसा नकार देणार? म्हणजे आई दादांना वाटतं रे माझं लवकर लग्न व्हावं, मी वेळेत सेटल व्हावं, आणि मग असं एखादं स्थळ आलं ना की ते आशा लावून बसतात. त्यामुळे ह्या बाबतीत ते म्हणतील ते करणार मी. म्हणजे तू लग्न करणार? त्यांना मुलगा आवडला तर हो. मगाचपासून बघतोय काही ना काहीतरी कारण शोधून हसतेस बरं का तू. काय? अरे मला गंमत वाटते सगळ्याची. म्हणजे किती पटकन झालं ना सगळं. एक मिनिट. काय काय पटापट झालं? लग्न ठरायचंय ना अजून, तुझं ठरलं नाहीये. अरे त्याची पसंती आली ह्याची गंमत वाटते मला. वाह, हंस मग हंस, मस्त. चिट, तुम जानते नहीं हो ससुराल क्या चीज होती है. हसून दमशील, हसून दमशील, स्वप्नात रमशील. सासर आहे ते, गंमत नाही. दिसतं काही आणि नसतं काय. कविता कविता आहे, भंकस नाही. हसून दमशील, स्वप्नात रमशील. सासर आहे, गंमत नाही. दिसतं काही आणि असतं काय. नव्या नवलाईचे दिवस 4 1 2 का 4. आधी करतील तुझं कौतुक, मग होतील बोर. कामाचा भार टाकतील फार, तारेवरची कसरत. हे स्वीटू, तारेवरची कसरत तुला जमायची नाही. दिसतं काही आणि असतं काही. सासर आहे ते, गंमत नाही. पण काका मला सवय तशी कामाची. हो, पण किती? मावशी, सकाळपासून लेफ्ट राईट केअर लादी शेड्यूल टाईट. स्वयंपाक, भांडी, बरच काही. नाही म्हणायची हिंमत नाही. सासर आहे ते, गंमत नाही. दिसतं काही आणि असतं काही. तू घाबरवतोस का मला? पण मी घाबरणार नाही. एक मिनिट, तू का टेन्शन घेतलंयस? तू खुश आहेस? हो. नाही यार स्वीटू, यू डिझर्व समवन बेटर. तुला ना हवा असा एक प्रेमळ नवरा जो तुझ्या मागे पुढे मारेल चक्रा. तो तुला जातीनं सगळं विचारेल, काय हवं काय नको ते बघेल. तू न सांगताही तुझ्या मनातलं ओळखेल. तू हसलीस तर तोही हसेल. स्वप्नात त्याला स्वीटूच दिसेल. तू डान्स केलास तर तो वाजवेल गिटार. तू कुक केलंस तर तो सोलेल मटार. तू मोदक केलेस तर त्यावर घालून खाईल तूप. स्वीटू, तुला हवा असा एक नवरा अनुरूप. पण अशी जोडी आजकाल कुठेही बनत नाही. म्हणूनच म्हणतोय, सासर आहे, गंमत नाही. दिसतं काही आणि असतं काही. चालेल, पण तरीही मी लग्न करणार. खुश?
आय गॉट यू. मजा केली. बोला कविता यार, बोला नाईस कविता. सासर आहे, गंमत नाही, असं काय दिसत काय. कविता आहे, बंकच नाही. वाव, काय कविता केली यार ओम तू. अरे हाथों से ऊपर आओ रेडी जी, प्रेशर लगाओ. अरे वय झालं माझं आता. गुड मॉर्निंग. हाय ओम, चल पुशअप करते ओम. थँक्यू. पुशअप नाही नाही, मी व्यायाम केला, सकाळीच केला. तू ब्रेकफास्ट करते साथ में. नलू मावशीकडे. तिने काहीतरी केलं असेल अरे छान एकदम. सो आज छान ब्रेकफास्ट तिच्याकडे करणार. अगं हे दागिने घालशील का साठ? अगं काय तुला निघायचं ना तयार होऊन, तू अशीच आहे सजून. हो मावशी, पण मला दादाने दिलेली साडीच नाही सापडत आहे. अगं तू काल आणली होतीस खोलीमध्ये. हो पण आठवत नाहीये मला. पांढरी पिशवी होती बघ. नाही, मला हे आठवतं की मी ती नुसतीच हातात घेऊन आले होते. मी इथेच ठेवली होती. कुठे गेली काय माहित, मला काहीच आठवत नाहीये. हा मग डाव्या हाताने कुठेतरी ठेवली गेली असेल. नाही, थांब 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 थांब. ही ना जादूने काहीतरी मस्ती केलेली दिसतीये. अगं नाही, कारण त्याला नव्या कोऱ्या कपड्यांचा वास फार आवडतो. मावशी तू काळजी करू नको, आपण बघू. जादू, ए दांडगोबा, माय डार्लिंग, कम कम कम. आपल्याला ना आता एक छोटासा कार्यक्रम करायचा आहे. मोमोचा बघण्याचा कार्यक्रम. आणि मोमो, तू आता किचन मध्ये जा. तिकडनं चहाचा ट्रे घे आणि मी मुलीला बोलवा असं म्हंटल ना की मुरडत मुरडत लाजत लाजत हळूच बाहेर यायचं. ओके. ताई, स्वीटूची साडी आहे. हो माहितीये, ती तिची लग्नाची साडी आहे, ती दाखवायचा कार्यक्रम आहे ना. 10 मिनिटात कंटाळेल ती या नाटकाला. साडी सोडेल आणि मग ती साडी स्वीटूला देईल. आता तिला हीच साडी नेसायची होती, मी काय करू. ए ओके, जादू कुठे आहे? अगं तायडे, हिची साडी हरवली आहे हिच्या खोलीतून. तुला दिसली का कुठे? चला मुलीला बोलवा. मोमो कम कम. सो ही बघा आमची सुंदर सुशील हुशार मुलगी मोमू. चहा दे ना त्यांना. एक मिनिट. अगं ही तीच साडी आहे. ए मोमो, अगं तू काय गुंडाळून बसली आहेस? मॉम मॉम, काय आहे? दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, शांत राहा जरा. मोमो, पाहुण्यांना चहा दे. येस. काय उद्योग होऊन बसला हा? आता ती धुवायची कधी, वाळणार कधी? मी तुला माझी साडी देते. हा तू नेस. मावशी मावशी नको, मी अशीच जाते. राहू दे, मला खूप उशीर झालाय खरंच. ठीक आहे नको. ठीक आहे, मी गाडी काढतो. अगं पण मला नलूनी सांगितलं तुला तयार करून पाठवायचंय. अशी कशी जाशील तू? मावशी नाही ग, खरंच खरंच उशीर झालाय. त्याला पसंत करायचं असेल तर तो असाच करेल. असू दे. हा साडी नेसायची होती ना तुला, घे नेस. ऑल द बेस्ट. काय झालं? चल ना. तू एक महत्वाची गोष्ट आज विसरलीस. काय? एक क्यूट स्माइल.
मला नाही वाटत आज तुला कोणी बघेल. तुझ्या घरी आलेले सगळे पाहुणे मलाच बघणार, म्हणणार या उदास चेहऱ्याच्या क्यूट मुलीबरोबर हा सुपर स्मार्ट मुलगा कोण आहे. त्याचं काय आहे ना, हसरा चेहरा बघायला सगळ्यांनाच आवडतं ना. मुलगा यायची वेळ झाली, लवकर अरे ही पाकिटं सगळी आत आत तरी ठेवायची होती. हो राहू दे, तुम्ही कशाला करताय. सुमन ऐक ना, पोळ्याचा गॅस बंद केलास का. केला चहा पण तयार आहे, सगळं आवरलेलं. चिन्या कप काढ जवळ. बरं चलू, आतली सगळी तयारी झाली ना. झाली सुमन. सगळं रेडी. येऊ का? खूप उशीर झालाय आपल्याला. काकाचा फोन आहे. चल. बस राहिली.